नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। कावड यात्रेबाबत प्रशासन व मंडळांच्या प्रतिनिधीत चर्चा। कावड यात्रा शांततेत पार पडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे। जिल्हाधिकारी अजित कुंभार। अकोला जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा हा अद्भुत उत्सव असून या यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील। या उत्सवाचे पावित्र्य टिकविण्यासाठी आणि तो शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले। कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळाच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी श्री कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली। त्यावेळी ते बोलत होते। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की कावड यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल। पथदिवे, ठिकठिकाणी पेयजल, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके, रस्त्यांची दुरुस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जातील। यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी मंडळांनी सहकार्य करावे। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग म्हणाले की सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे। पोलिसांकडून मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल। भाविकांना आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील। यात्रेत मंडळानेही प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य करावे। महापालिका आयुक्त श्री लहाने म्हणाले की पालखी मार्गावर हॅलोजन दिवे, स्वच्छता, प्रशासन गृहे आदी सुविधा निर्माण केल्या जातील। विविध बाबी लक्षात घेऊन तशी पथके महापालिकेतर्फे निर्माण करण्यात येतील। अकोट, बाळापूर येथील व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली। अनेक मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते। वरिष्ठ अधिकारी, मंडळाचे सर्व पदाधिकारी, पोलीस डिपार्टमेंट तर्फे ते जवळपास कव्हर झाले होते आणि त्याच्याबद्दल बरेच क्लॅरिफिकेशन पण झालेलं आहे। मागच्या वर्षी जे काही प्रक्रिया आपण राबवली होती किंवा जे काही नियमावली दिली होती त्यामध्ये आणखी काही कठोरता आम्ही आणणार नाही, परंतु ते जे नियमावली होती त्याचं पालन आपण सर्व करणार आहे, आपण अशी सर्वांकडून अपेक्षा करतो। 24च्या आपल्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी उपस्थित आपण सर्व कावड मंडळांचे पदाधिकारी, सर्व शिवभक्त, माझ्यावर सोबत मंचावरती उपस्थित माझे सर्व सहकारी, सर्व अधिकारी वर्ग, माध्यमांचे प्रतिनिधी, अकोला जिल्ह्याचा आणि अकोला शहराचा हा कावड उत्सव हा मी मागील वर्षी स्वतः बघितला। पूर्ण कावड उत्सवामध्ये गांधीग्रामपासून ते संपेपर्यंत मी आणि स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आम्ही ठिकठिकाणी उपस्थित होतो आणि हा असा अद्भुत असा सोहळा आहे। निश्चितच आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये इतर कुठेही असा सोहळा होत नाही। नक्कीच ही आपल्या सर्व अकोला जिल्हावासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण या सोहळ्याचे साक्षीदार आहात आणि स्वतः हा सोहळा आयोजित करता। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।